हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी सिरीज ओम साईराम. कसे आहेत मुंबईकर, बरे आहेत ना? सो गाईज, मी खूप टायमाने व्हिडिओ पोस्ट करत आहे बिकॉज माझ्या फोनमध्ये इतकं स्टोरेज झालं होतं तर माझ्याकडे टाईमच भेटत नव्हता ते स्टोरेज घालवायला. इतके व्हिडिओज, फोटोज, आणि मला फोटोज आणि व्हिडिओ काढायची खूप म्हणजे खूप आवड आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे. सो गाईज, मी आज गेली होती नेल मूव्समध्ये. मला नेल आर्ट करायचं होतं कारण दादाचं लग्न होतं आणि दादाला तर माहितीच नव्हतं मी मुंबईमध्ये आलेले आहे. पण मी मुंबईमध्ये येऊन काय काय पराक्रम करत होते, म्हणजे स्वतःची तयारी, मेहंदी, हे ते नेल्स वगैरे. मी ह्या ताईंकडे दुपारी अपॉइंटमेंट घेतली होती. ते बोलले संध्याकाळी ये. तर आम्ही मस्त गप्पा वगैरे मारत होतो कारण त्यांचं सलून इतकं बिझी असतं सकाळपासून. तर ते बोलले की नाही, तू संध्याकाळी ये. तर मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेले आणि कोणीच नव्हतं, फक्त आम्ही तिघीजणी होतो. माझी मोठी जाऊबाई आणि हे. ताईला पण करायचं होतं पण काय करणार, कोण म्हणजे काय बोलतात, यांची कोणी कलिकच नव्हती. तर त्याच्यानंतर मग ताईचं राहून गेलं कारण नेल आर्ट करायला 1 ते 1.5 तास लागतो. त्याच्यामुळे फक्त माझंच, कारण मला गरज होती म्हणून मी माझंच करून घेतलं. तर त्याच्यानंतर त्या ताईंनी मस्त मला असं छास दिला आणि मी मस्त, त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन होते पण मी छास घेतला आणि फायनली गाईज, तुम्ही बघताय की माझा नेल आर्टचा लूक. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पेमेंट केला आणि काहीतरी जोक झाला तर आम्ही हसो होतो. सो गाईज, त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मलाडमध्ये. आहा, आणि मलाडमध्ये बापरे, इतकी ट्रॅफिक मुंबईमध्ये. मुंबई आहे तर असणारच ट्रॅफिक. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो की ज्वेलरच्या दुकानामध्ये. तर ते गुजराती होता आणि त्याच्याकडे आम्ही ज्वेलरच्या दुकानाकडून गेलो आणि त्यांनी आम्हाला कानातले दाखवले, इयरिंग. आणि मला हे इयरिंग खूप आवडले आणि तो ताईने सिलेक्ट केले होते आणि समोरच दिसले तर मी म्हटलं चला बघूया ना घालून. सो गाइस, ये इयरिंग मतलब इतने अच्छे दिख रहे थे, मुझे बहुत प्यारे लग रहे थे. वो जो क्या बोलते हैं, वो बंदा जो मुझे पहन रहा है वो मुझे बोल रहा था कि आपको बहुत अच्छा दिख रहा है. बट मैं क्या कर सकती थी, नहीं ले सकती थी ना, क्योंकि मेरा कान छोटा और इनका झुमका ही बड़ा हुआ था. सो गाइस, क्या कर सकते, बाय.